नमस्कार मित्रांनो. गरजा महाराष्ट्र माझाच्या आजच्या भागात मी आश्लेषा गोंधळेकर तुमचं मनापासून स्वागत करते. मागच्या भागात तुम्ही बघितलं की सिद्धीजवळ आक्रमण करून येतोय म्हटल्यानंतर महाराजांनी मिरजेच्या किल्ल्याला जो वेढा दिलेला होता तो उठवला आणि महाराज लगोलग दौडत दौडत पन्हाळगडाकडे आले. त्यांनी ठरवलं होतं की पन्हाळगडावरच सिद्धीला झुंज द्यायची आणि पन्हाळा हा अतिशय बुलंद आणि बेलाग असा किल्ला होता. मी तुम्हाला दाखवते या पन्हाळगडाची काही चित्र, म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती भव्य किल्ला होता हा ते. हे जे लाल रेघांनी जे रेखांकित केलेला भाग आहे, या पन्हाळ्याच्या सीमारेषा आहेत. हा साधारण त्रिकोणी अशा आकाराचा किल्ला आहे आणि जर तुम्ही बघितलं तर त्याचा विस्तार खूप मोठा आहे आणि या किल्ल्याच्या चारी बाजूला दऱ्याखोऱ्या आहेत. त्यामुळे म्हटलं तर या पन्हाळगडाला वेढा घालणं किंवा तो टिकवून ठेवणं एवढं सोपं नाहीये. याच्या पुढची चित्र मी तुम्हाला दाखवणार आहे ती पन्हाळ्याच्या तटबंदीची, तिथल्या भक्कम भिंतींची आहेत किंवा तिथली इमारतींची बांधकामं किती भक्कम होती हे तुमच्या लक्षात येईल. तर असा हा पन्हाळगड अतिशय कणखर आणि मजबूत असा गड होता आणि महाराजांना हे माहिती होतं की या सिद्धी येईल आणि या पन्हाळ्याला वेढा घालेल. पण नुसता गड मजबूत असून उपयोग नसतो, त्या गडावर सर्वतोपरीने तयारी पण असायला लागते. आणि म्हणूनच महाराजांनी पन्हाळा गाठल्या गाठल्या सगळ्या तिकडच्या सेवकांना आज्ञा दिल्या आणि भराभर पन्हाळ्यावर कामं व्हायला लागली. पन्हाळ्यावरचे गंजीखाने, अंबरखाने भरून घेतले गेले. गंजीखाने म्हणजे घोड्यांच्या वैरणींचे कोठार आणि अंबरखाना म्हणजे धान्याची कोठारं. तसंच दारू गोळ्याची कोठारं पण भरून घेण्यात आली. इतकंच नाही तर माच्या सज्ज झाल्या, तोफा आग ओकायला सज्ज झाल्या, गडावरचा फारा वाढवण्यात आला. गडावर महाराजांनी बांदलांची शिबंदी बोलवून घेतली, त्यामुळे आता गडावर सुद्धा पुरेशी शिबंदी होती. बघता बघता गडाचे दरवाजे बंद करण्यात आले. पण हे गडाचे दरवाजे बंद करण्याआधीच महाराजांनी आपले काही दूत नेतोजी पालकरांकडे विजापूरच्या आसपास तिथे पराक्रम गाजवत होते तिथे पाठवून दिले. कारण महाराजांना खात्री होती की सिद्धीने जर वेढा घातला तर आपल्याला नेतोजींच्या फौजांची मदत लागणार आहे आणि म्हणूनच आधीच हे हेर नेतोजींकडे रवाना झालेले होते. महाराज ज्या दिवशी पन्हाळ्यावर आले तो दिवस म्हणजे 2 मार्च 1660. त्या दिवशी होती चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच आपल्या गुढीपाडव्याचा दिवस, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. आणि म्हणूनच गडावर सगळीकडे उत्साहाचं, एक मंगलमय आणि असं छान आनंदाचं वातावरण होतं. सिद्धी आक्रमण करून येईल, सिद्धी कधीही पन्हाळ्याला वेढा घालू शकतो, या बातमी किंवा ही खबर तिथल्या सगळ्या लोकांना होती. पण कोणीही घाबरलेलं नव्हतं किंवा कुणाच्याही मनात चिंता नव्हती. याचं कारण असं होतं की खुद्द शिवाजी राजे त्या गडावर होते. राजांचं तिकडचं अस्तित्व, त्यांचं निव्वळ तिथे असणं सुद्धा या लोकांना खूप आश्वासक आणि आधार देणारं होतं. त्यांना आपण आपल्या राजाला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालेलं होतं. इकडे सिद्धी मात्र मजल दर मजल करत पन्हाळ्याच्या दिशेने कूच करत होता. आता तो कधीही पन्हाळ्याच्या पायथ्याशी येऊ शकेल अशी परिस्थिती होती. पन्हाळा आता सिद्धीशी तोंड द्यायला सर्वतोपरीने सज्ज झालेला होता. सिद्धी हा एक अतिशय जिद्दी आणि अतिशय कुशल आणि निष्णात असा सेनापती होता. त्याला स्वतःच्या बळावर, स्वतःच्या कर्तृत्वावर प्रचंड विश्वास होता. अफजल खानासारखा फाजील आत्मविश्वास किंवा आंधळा अहंकार त्याच्याकडे नव्हता. पण हा अतिशय पराक्रमी होता, अतिशय निष्ठावंत होता. जेव्हा तो आदिलशहाकडून निघाला तेव्हा आदिलशहाने त्याला बजावून पाठवलं होतं, काहीही झालं तरी शिवाजींच्या कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नकोस, अफजल खानाने केलेल्या चुका करू नकोस, आम्हाला शिवाजी राजे हवेत, जिंदा किंवा मुर्दा. तुला जी लागेल ती मदत आम्ही करू, तुला कशाचीही कमी पडणार नाही. आणि खरोखरच दिलेल्या वचनाप्रमाणे सिद्धीला त्यांनी पूर्ण तयारीनिशी पाठवलेला होता. सिद्धीकडे अमाप शस्त्रास्त्र, दारू गोळा, इतकंच नाही तर प्रचंड धन दौलत, बिगार, कामगार, उंट, हत्ती, घोडे, अहो जे म्हणाल ते आदिलशाने पुरवलेलं होतं. त्याच्यावर अनेक मातब्बर असे सरदार होते, उत्तमातला उत्तम तोफखाना होता. आणि या सिद्धी हळूहळू पन्हाळ्याच्या दिशेने येत होता. सिद्धीकडे स्वतःचं असं क्रूर आणि रांगडं असं हबशी सैन्य होतं. हबशी म्हणजे दक्षिण आफ्रिकन वंशातील कृष्णवर्णीय लोक. या एकेका हबशात म्हणे रेड्याचं बळ असायचं आणि अतिशय निष्ठावंत आणि अतिशय पराक्रमी लोक होते. थोडक्यात काय, सर्व तोपरीने सज्ज होऊन सगळ्या तयारीने हा सिद्धी आलेला होता. सिद्धीने ठरवलंच होतं
पन्हाळ्याला वेढा घालायचा, महाराजांना पन्हाळा गडावरच अडकवायचं आणि कधी ना कधीतरी दाणागोटा संपल्यानंतर महाराज शरण येणारच. एकदा अन्न संपलं की किती दिवस महाराज गड लढवणार आणि मग या शिवाजी राजांना एकतर धरायचं तरी किंवा मारायचं तरी. पण यावेळेस या शिवाजी राजांना निसटून द्यायचं नाही. आणि असा दृढ निर्धार करून 5 मार्च 1660 ला सिद्धी पन्हाळ्याच्या पायथ्यापाशी पोहोचला. बघता बघता त्यांनी पन्हाळ्याच्या चहू दिशेने आपलं सैन्य विखुरलं आणि एक एक मातब्बर सरदार सगळ्या बाजूनी ह्या सैन्यासह मोर्चे लावून बसला होता. तुम्हाला आता मी एक चित्र दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की चारी बाजूनी या सिद्धीने कसा कसलेला वेढा लावलेला होता. जर तुम्ही पूर्वेकडे बघितलं तर रुस्तमे जमा आणि बडे खान यांनी आपलं सैन्य तिथे तैनात केलेलं होतं. सादत खान आणि भाई खान हे उत्तरेकडनं आलेले होते, तिथे त्यांचे मोर्चे होते. एकीकडे पश्चिमेकडे बाजी घोरपडे आणि सिद्धी मसूद, हा सिद्धी मसूद सिद्धी जौहरचा जावई होता, त्यांनी आपल्या फौजा तैनात केल्या होत्या. आणि स्वतः सिद्धी आणि फाजल खान त्यांचे स्वतःच सैन्य घेऊन अहोरात्र या दक्षिण दिशेने पहारा करत होते. थोडक्यात काय, चारी बाजूनी पन्हाळा वेढलेला होता आणि शिवाजीराजे पन्हाळगडावर होते. आपल्या सह्याद्रीच्या सिंहाला म्हणजे शिवाजी राजांना त्यांनी या वेढ्यात साफ अडकवलेलं होतं. आता सिद्धी हळूहळू दिवसेंदिवस आपले फौज, आपल्या तोफा पुढे पुढे सरकवत चालला होता आणि हळूहळू त्यांनी या तोफांचा माराही पन्हाळगडावर करायला सुरुवात केली. पण पन्हाळा अत्यंत दिमाखाने या तोफांना तोंड देत होता, कारण मुळात पन्हाळा होताच तसा बुलंद. त्या तोफांचे गोळे अक्षरशः पन्हाळ्याच्या जेमतेम उतरंडीपर्यंत पोहोचत होते. तटबंदीला तर कोणी शिवूच शकत नव्हतं. आणि सिद्धीनी वाट बघितली. सिद्धी बघत होता की राजे काय करतायत, पण राजांनी तितक्याच शांतपणे ठरवलं होतं की सिद्धीला थोडा वेळ द्यायचा, त्याची खेळी आजमावायची. आणि राजांनी कुठलेही प्रत्युत्तर दिलं नाही. राजे काहीच प्रतिकार करत नाहीत म्हटल्यानंतर सिद्धीचं बळ वाढलं. त्याला वाटलं साधा प्रतिकार सुद्धा आपल्याला गडावरनं होत नाहीये. आणि मग वाढलेल्या आत्मविश्वासाने त्याने आपल्या फौजा आणखीन पुढे घेतल्या, तोफाही आणखीन पुढे घेतल्या आणि या तोफा आग ओकायला लागल्या. हे बघितल्यानंतर महाराजांनी तर ठरवलं, आता गनिम टप्प्यात आला, आता ह्यांना आपला इंगा दाखवायचाच. आणि महाराजांनी आज्ञा दिली आणि गडावरनं, पन्हाळगडावरनं आपल्या तोफा अशा काही धडाडल्या, अशा काही बरसल्या की सिद्धीच्या गोटात पूर्ण गोंधळ उडला, पूर्ण गदारोळ माजला. त्यांना कळेच ना की इतके दिवस आपल्याला प्रत्युत्तरही मिळत नव्हतं आणि अचानक एवढा कडवा प्रतिकार कसा काय झाला. सिद्धीने नाईलाजानी त्याचं सैन्य आणि त्याच्या तोफा मागे घेतल्या. महाराजांनी त्याला दाखवूनच दिलं होतं, हीच तुझी हद्द आहे, इथून पुढे आलास तर चांगला चोप मिळेल, स्वतःच्या अवकातीत राहा. सिद्धीच्या लक्षात आलं की आपल्याला आता मात्र लांब पल्ल्याच्या तोफांची गरज आहे. आणि त्याला आठवण झाली त्या राजापूरच्या वखारीची. ही राजापूरची वखार अत्याधुनिक शस्त्रास्त्र बनवण्याची होती आणि ती होती इंग्रजांची. इंग्रजांना आपली लोक ते हॅट घालायचे म्हणून टोपीकर म्हणायचे. या वखारीच्या तेव्हाचा अधिकारी होता हेनरी रिव्हिंग्टन. या सिद्धीने त्याला पत्र लिहिलं. त्यांनी त्याला कळवलं की आम्हाला अत्याधुनिक लांब पल्ल्याच्या अशा तोफांची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी लागणारा जो काही दारुगोळा आहे तो तुम्ही आम्हाला पुरवावा, आम्ही त्याची योग्य किंमत द्यायला तयार आहोत. आता वास्तविक या हेनरी रेव्हिंग्टननी सुमारे 1.5 महिना आधीच महाराजांशी एक लिखित करार केला होता आणि या लिखित करारात त्यांनी मान्य केलं होतं की स्वराज्याविरुद्ध ते कुठलीही पावलं उचलणार नाहीत किंवा कधीही स्वराज्याच्या शत्रूंना ते मदत करणार नाहीत. त्या बदल्यात महाराजांनी त्यांचा अधिकारी फिलिप गिफर्ड याला सोडलं होतं आणि पकडलेला मालही सोडला होता. पण आता मात्र या रेव्हिंग्टननी आपला शब्द फिरवायचा ठरवला. त्याने अतिशय सरळ साधा विचार केला जो सुटसुटीत होता आणि त्याचा स्वार्थ साधणारा होता. त्यांनी विचार केला, शाहिस्ते खान स्वराज्यात घुसलेला आहे. हा शाहिस्ते खान 2.25 लाखाची फौज घेऊन आलेला आहे. इकडनं सिद्धीनी विळख्यात, या वेढ्याच्या विळख्यात राजांना अडकवलेलं आहे. या दोन्ही संकटांवर मात देऊन राजे किंवा त्यांचं स्वराज्य वाचणं शक्यच नाही. मग अशा वेळेस या शिवाजी राजांचं भय बाळगायचं ते कशाला. त्याच्याऐवजी आपण या जिंकणाऱ्या सिद्धीलाच जर मदत केली तर उद्या आदिलशहाकडनं आपल्याला चांगल्या व्यापाराची संधी मिळेल, व्यापाराकरता आपला काहीतरी फायदा करून घेता येईल. आणि अतिशय संधी साधू आणि स्वार्थी विचार करून हा हेनरी रेव्हिंग्टन स्वतः एक लांब पल्ल्याची तोफ घेऊन, बरोबर त्याचे काही सैनिक घेऊन, त्याला लागणारा दारुगोळा घेऊन, युनियन जॅकचं निशाण फडकवत हा सिद्धीच्या छावणीत येऊन पोचला. आता बघा, वास्तविक केलेली सगळी शिवाजी राजांनी जी काही त्याच्याशी वचन त्याच्याकडनं घेतलेलं त्याचं त्याला काहीही पडलेलं नव्हतं. आणि त्यांनी सिद्धीच्या आज्ञेनुसार त्याची तोफ डागायला सुरुवात केली.
बघता बघता या तोफेचा एक बार उडला आणि प्रचंड मोठा आवाज करत एक गोळा तटबंदीपाशी येऊन पोचला. इतके दिवस तटबंदीपर्यंत कुठल्याच तोफेचे गोळे पोचत नव्हते आणि अचानक हा गोळा कसा काय पोचला म्हणून गडावर सगळ्यांनी बघितलं. महाराजांनी बघितलं तर काय, इंग्रजी युनियन जॅकचा झेंडा फडकत होता. महाराजांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्यांच्या लक्षात आलं की हे टोपीकर भलतेच नीच आणि कृतघ्न निघाले. त्यांनी मनोमन ठरवलं, आई भवानीच्या कृपेने आपण या विळख्यातनं सही सलामत जर बाहेर पडलो त्या टोपीकरांना आयुष्यभर लक्षात राहील असा चांगला धडा शिकवायचा. अहो बोलून चालून परकीयच होते ते, पण आता लक्षात घ्या, हे हेनरी रेविंग्टन काय किंवा सिद्धी काय हे सगळे परकीय होते. स्वराज्याचं दुर्दैव असं होतं, राजांचं दुर्दैव असं होतं की आपली स्वकीय लोक, काही इतर मराठा सरदार हे सुद्धा सिद्धीच्या सैन्याला येऊन मिळत होते. का तर आदिलशाहीने त्यांना काही वतनं, काही गावं इनाम द्यायचं असं कबूल केलेलं होतं. थोडक्यात काय तर सिद्धीचं बळ दिवसेंदिवस वाढत होतं, त्याची फौज दिवसेंदिवस वाढत होती आणि सिद्धी सुद्धा अतिशय नेटानं हा पहारा देत होता, हा वेढा लढवत होता. त्याच्या वेढ्यात कुठेही ढिलाई नव्हती. महाराजांना एक आशा होती, ती म्हणजे पावसाळ्याची. पन्हाळ्याच्या भागात प्रचंड पाऊस पडतो पावसाळ्यात, धो धो मुसळधार असा पाऊस पडतो आणि महाराजांनी विचार केला होता की विजापूरवर सपाटीचा भाग आहे, या सपाटीच्या भागावर जे काही सैन्य वाढलेलं आहे, तिथे राहिलेलं आहे, ते या पावसाच्या माऱ्यापुढे अक्षरशः कोलमडून पडतील, वेढा ढिला होईल आणि मग हीच संधी साधून आपण या वेढ्यातनं निसटून जायचं. ही सगळी योजना महाराजांनी मनातल्या मनात बनवलेली होती. पण सिद्धी हा अतिशय कुशल आणि निष्णात असा सेनानी होता, तो अतिशय जागरूक होता. त्याच्या लक्षात आलं की पावसाळा आला तर आपल्या सैन्याचा वेढा ढिला पडू शकतो आणि म्हणून पावसाळा यायच्या आधीच त्यांनी झापे, झडपा किंवा छपऱ्या ज्याला म्हणून ते बांधायला सुरुवात केली, जेणेकरून पावसाळ्यात त्याच्या सैनिकांना या झाप्यांचा किंवा झडपांचा आसरा घेता येईल आणि वेढ्या ढिलाई येणार नाही. शामियाने आणि डेरे उठवले गेले आणि त्याच्या जागी या सगळ्या पावसाळी छपऱ्या लागल्या. महाराजांनी गडावरनं हे बघितलं आणि महाराजांच्या लक्षात आलं, या गनिम भलताच चिवट निघाला, हा आपल्याला भारी पडला. आता कितीही धो धो पाऊस पडला तरी सिद्धी काही वेढा ढिला करणार नाही आणि सिद्धी या पावसाला जुमानणार नाही. इकडे महाराज चांगलेच पेचात अडकलेले होते. पण महाराज पन्हाळगडावर होते, पण स्वराज्याचं काय? स्वराज्य ही प्रचंड संकटात होतं, कारण शाहिस्ते खान खुद्द 2.25 लाखाच्या आसपास फौज घेऊन मजल दर मजल करत पुण्यापर्यंत येऊन पोहोचला होता आणि महाराज लहानपणी राहत होते त्या लाल महालावर त्यांनी आपला कब्जा केला होता. त्याच्या वास्तव्याने तो लाल महाल अक्षरशः अपवित्र झालेला होता. बघता बघता त्यांनी चाकणच्या किल्ल्याला सुद्धा वेढा घातलेला होता. इकडे जिजामाता राजगडाहून ज्या त्यांच्याकडे जे काही मावळे होते, जे काही सैनिक होते, त्यांच्या करवी छुपे हल्ले करून, छापे घालून या शाहिस्तेखानाच्या सैन्याला बेजार करत होते. पण शाहिस्तेखान हा एक मोठा अजगर होता आणि स्वराज्याला गिळंकृत करायलाच तो आलेला होता. थोडक्यात चहूबाजूनी स्वराज्य आता धोक्यात होतं. तरीही महाराजांना एक आशा होती, ती म्हणजे नेतोजी पालकरांची. मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराजांचे दूत जे गड उतार झाले होते ते नेतोजी पालकरांना भेटले. नेतोजी पालकरांना त्यांनी राजे पन्हाळ्यावर अडकलेत ही बातमी दिली. नेतोजींना त्यांच्या कर्तव्याची पूर्ण जाणीव होती. त्यांच्या लक्षात आलं की राजांना काही करून पन्हाळगडावरनं सोडवायला पाहिजे. आता त्यांच्या पुढे त्यांनी असा विचार केला की महाराजांना सोडवायचं तर सिद्धीचा वेढा फोडायला पाहिजे, पण आपल्याकडे फक्त 4-5 हजाराची शिबंदी आहे आणि सिद्धीचा वेढा फोडणं हे काही फार सोपं काम नव्हतं, थोडं कठीणच होतं. त्यापेक्षा अनायसे आपण आदिलशाही मुलकात आहोत, विजापूरच्या अत्यंत जवळ आहोत, तर आपण विजापूरवर जर चाल करून गेलो तर कदाचित आदिलशाह घाबरेल आणि जर तो घाबरला तर तो आपल्याशी तह तरी करेल, जेणेकरून राजांची सुटका होईल, किंवा तो या सिद्धी जव्हरला परत बोलवून घेईल, किंवा अगदीच काही नाही तर त्याचं काही सैन्य तरी बोलवून घेईल, जेणेकरून सिद्धीच्या विळख्यातनं राजांना सोडवणं सोपं जाईल. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपण आदिलशाहीवरच चाल करून जायची. आता झालं असं की साक्षात नेतोजी पालकर म्हणजे स्वराज्याचे सरनौबत, अहो ढाण्या वाघ होते ते, हेच चाल करून येतायत म्हटल्यानंतर आदिलशाह खूप घाबरला. पण नेमकी त्याला अशी बातमी मिळाली की नेतोजींकडे फारसं काही सैन्य नाहीये, फार काही शिबंदी नाहीये आणि आदिलशाहकडे तेव्हा स्वतःच असं 5-6 हजारांचं सैन्य होतं. त्यांनी खवास खान नावाच्या एका सरदाराला या मोहिमेवर नियुक्त केलं, त्यालाही 4-5 हजारांची फौज दिली आणि सांगितलं या नेतोजी पालकरांची जाऊन लढ. आता या नेतोजी पालकरांचा उल्लेख ना काही ठिकाणी नेताजी पालकर असा सुद्धा केलेला आहे. सो नेताजी का नेतोजी व्यक्ती एकच, ते म्हणजे स्वराज्याचे सरनौबत. आता ह्या खवास खानाच्या फौजा नेतोजी पालकरला विजापूरच्या आधीच त्याच्या फौजेला भिडल्या
नेतोजी पालकरांच्या फौजेचं आणि खवास खानाच्या फौजेचं प्रचंड युद्ध जुंपलं आणि बघता बघता दुर्दैवाने एक एक मराठा कामी यायला लागला. मराठ्यांच्या फौजेचा फडशा पडायला लागला. कारण असं होतं की मराठ्यांची फौज थकलेली होती. 10 नोव्हेंबर 1659 म्हणजे अफजल खानाच्या वधाच्या दिवशीपासून हे मराठे अविरत न थांबता अथक मोहिमा करत होते. जे तेव्हापासून ते निघाले होते प्रतापगडावरनं, ते 6 महिने हे युद्ध चालूच होतं. त्यामुळे या फौजा थकलेल्या होत्या. आणि याच्या बरोबर विरुद्ध म्हणजे आदिलशाही फौज, ती अत्यंत ताज्या दमाची होती. आणि त्यामुळे हळूहळू नेतोजी पालकरांना लक्षात आलं की आपला पराभव होण्याची पूर्ण शक्यता आहे. त्याच्यापेक्षा त्यांनी माघार घ्यायचं ठरवलं. त्यांनी माघार घेतली आणि ते तडक राजगडाच्या दिशेने निघाले. आता त्यांनी ठरवलं की जे जिजामाता सांगतील त्याप्रमाणे आपण पुढची पावलं उचलायची. इथे जिजामाता राजगडावर अत्यंत व्याकुळ होत्या. जवळजवळ 11 महिने त्यांनी महाराजांना बघितलेले नव्हतं आणि आता बरेच महिने झाले तरी सिद्धीच्या वेढ्यातून महाराज सुटायची काही चिन्ह दिसत नव्हती. त्यामुळे त्या जवळजवळ युद्धवेश घालून स्वतःच शिवबाला आणण्याकरता तयार झालेल्या होत्या. लोकांना कळतच नव्हतं की या रणरागिणीला थांबवायचं कसं. तेवढ्यात नेतोजी आले. नेतोजी आले म्हटल्यानंतर लोकांना हायसं वाटलं. नेतोजी पराभूत होऊन आलेत म्हटल्यानंतर जिजाऊंनी त्यांना 4 खडे बोल सुनावले. पण नेतोजींनी ही आपली आईच आहे आणि आईच्या बोलण्याचं काय वाईट वाटून घ्यायचं, म्हणून उलट जिजाऊंनाच समजावलं. त्यांनी सांगितलं, मासाहेब तुम्हाला या कामी जायची काहीच गरज नाही. मी आल्या पावली परत फिरतो आणि आपल्या राजांना पन्हाळ्यावरनं सुखरूप घेऊन येतो. नेतोजींनी वचन दिलं म्हटल्यानंतर जिजाऊ शांत झाल्या आणि जिजाऊनी त्यांना लगेच पन्हाळ्याकडे जायची कूच करायची आज्ञा दिली. नेतोजींना तेव्हा पायाला जबर जखम झालेली होती, पण नेतोजी तेवढ्याच त्वेषाने, तेवढ्याच ताकदीने परत निघाले. त्यांच्या फौजेपैकी एकाही स्वराच्या मनात विचार नव्हता की आज कुठे राजगडावर आलोय, थोडी उसंत घेऊया. नाही, सगळ्यांपुढे एकच विचार होता, आपल्या राजांना सुखरूप आणायचंय. याला म्हणतात स्वामीनिष्ठा, याला म्हणतात स्वराज्याबद्दलचं प्रेम आणि याला म्हणतात पराक्रम. आणि नेतोजी पन्हाळगडाच्या दिशेने निघाले. इथे सिद्धीला त्याच्या हेरांकडनं कळलं की नेतोजी पालकर स्वराज्याचे सरनोबत चाल करून येत आहेत. सिद्धी अत्यंत हुशार होता, अत्यंत तयारीचा होता. त्याच्या लक्षात आलं की हा मराठ्यांचा डाव आहे. बाहेरनं वेढा नेतोजी पालकर फोडणार आणि इकडनं गडावरनं महाराज या वेढ्यातनं निसटणार. त्यांनी ठरवलं हा बेत काही आपण तडीस जाऊन द्यायचा नाही. आणि त्यांनी काय केलं बघा, म्हणजे विरुद्ध गोटाचा जरी असला तरी एखाद्या माणसाचे गुण अतिशय कधी कधी प्रशंसनीय असतात. या सिद्धीकडे अतिशय चांगलं प्लॅनिंग होतं. त्यांनी स्वतःकडे काही शिल्कीतली म्हणजे रिझर्व्ड फोर्स ठेवलेले होते. त्यामुळे त्यांनी वेढ्यातल्या एकाही सैनिकाला मागे फिरवलं नाही. उलट वेढा अधिक घट्ट केला आणि या शिल्कीतली जी फौज होती तिला नेतोजी पालकरांवर चाल करून जायला सांगितलं. ती सुद्धा कुठे तर वेढ्याला, नेतोजी पालकर वेढ्याच्या ठिकाणी पोचायच्या आधीच चिकुर्डी नावाच्या एका गावाकडे नेतोजी पालकरच्या फौजांना या सिद्धीच्या फौजांनी गाठलं. आणि बघता बघता प्रचंड हाणामारी झाली, प्रचंड युद्ध झालं, लढाई जुंपली. या नेतोजी पालकरांबरोबर महाराजांचा एक अतिशय निष्ठावंत सरदार होता आणि त्याचं नाव होतं सिद्दी हिलाल. आणि या सिद्दी हिलालचा मुलगाही होता, तोही तितकाच पराक्रमी. त्याचं नाव होतं वाहवा खान. पण कधी कधी नशिबाचे फासेच उलटे पडतात, दुर्दैव आड येतं आणि बरोबर तसंच झालं. या वाहवा खानला या युद्धात जबर जखम झाली आणि वाहवा खान जागच्या जागी बेशुद्ध झाला. हा बेशुद्ध पडलाय म्हटल्यानंतर सिद्धी जवळच्या सैनिकांनी त्याला त्यांच्या छावणीकडे नेण्याचा प्रयत्न चालू केला. आणि सिद्धीलाच्या लक्षात आलं की आपल्या मुलाचे प्राण आता धोक्यात आहेत आणि म्हणून त्यांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली, शर्थ केली, पण काही केल्या त्याला वाहवा खानला आपल्या गोटात आणण्यात यश येईना. आपल्या सरदाराच्या मुलाची ही अवस्था बघितल्यानंतर आणि शत्रू त्यालाच ओढून घेऊन जातोय म्हटल्यानंतर सिद्धी हिलालचे जे सैनिक होते त्यांची अक्षरशः दाणादाण उडली. ते घाबरले आणि घाबरून ते सैरा वैरा पळत सुटले. आणि मग नेतोजी पालकर आणि सिद्धी हिलालचा प्रचंड नाईलाज झाला. त्यांना काहीही करता येईना. आणि थोडक्यात असं सांगायचं तर अतिशय दारुण असा पराभव या नेतोजी पालकरांचा झाला. न भूतो न भविष्यती इतका वाईट पराभव त्यांचा झाला आणि नेतोजी पालकरांनी माघार घेतली. महाराज हा सगळा रणसंग्राम पन्हाळगडावरनं बघत होते. नेतोजींसारखा इतका पराक्रमी माणसाचा असा पराभव व्हावा यांनी त्यांना प्रचंड दुःख झालं. पण करतील ते काय, सगळ्याच बाजूनी संकट आलेली होती. पण महाराजांनी ठरवलं
की हा प्रसंग कच खाण्याचा नाही, इथे नेटाने धीराने याला प्रत्युत्तर तर दिलंच पाहिजे, यातनं काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. मुलांनो, हे शिकण्यासारखं आहे की स्वराज्य सगळ्या बाजूनी संकटात आहे. इथे सिद्धीने वेढा दिलाय, खुद्द महाराज वेढ्यात अडकलेत. 2-2.5 महिने आधीच वेढ्याला झालेले आहेत. आता जवळजवळ आषाढ आला होता, म्हणजे हा जुलैचा महिना लागलेला होता, तरी सिद्धी काही वेढा हटवण्याची चिन्ह दिसत नव्हती. तिकडे शाहिस्त खान स्वराज्याला अक्षरशः चिरडायला निघालेला होता. इंग्रज येऊन या सिद्धीला मिळालेले होते. नेतोजी पालकरांचा पराभव झालेला होता आणि या पावसाळ्याचंही काही एक चालत नव्हतं. सिद्धी कशालाही जुमानत नव्हता. आपले अनेक मराठा सरदार शिवरायांच्या विरुद्ध उभे ठाकले होते, पण महाराजांनी त्यांची अतिशय धीर गंभीर अशी वृत्ती जी होती ती सोडली नाही आणि त्याच्यामुळेच त्यांना मार्ग सापडला आणि त्यांनी एक योजना बनवली. हे केवळ अतिशय निधड्या छातीने या संकटांना तोंड दिलं तरच शक्य होतं. जर आपण अवसान गाळलं, जर आपण धीर गाळला, तर कुठलाच मार्ग दिसत नाही आणि हे आपण शिकायचंय. आता ही योजना काय होती, मग ती महाराजांनी कशी अंमलात आणली, हे आपण पुढच्या काही भागात बघणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला जर आमचा हा एपिसोड आवडला असेल तर आमच्या फेसबुक पेजला गरजा महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा, आमचा ह्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नुकताच आम्ही एक टेलिग्राम चॅनल काढलाय गरजा महाराष्ट्र माझा या नावाने, त्यालाही सबस्क्राईब करा. आणि तुमचं असंच प्रेम आणि प्रोत्साहन आम्हाला कायम लाभू देत ही आशा आहे. धन्यवाद.